एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हे बघ, तुम्ही पटापटा खाऊन घ्या, तुमच्या खोल्या लावून घ्यायच्या आहेत. हां बरं, स्वयंपाकघरातली भांडी वगैरे लावून झाली का सगळी? होताय तो स्वयंपाकघराचं पटकन लागतं. ते राहू द्या, आधी सांगा कसा झालाय शिरा. मला वाटलंच होतं हा प्रश्न येणार म्हणून. चांगलाच झालाय हो. हा ते काय, दादा पण खातोय ना, म्हणजे चांगलाच झालाय. नाही, खरंच चांगला झालाय. नाही तर एरवी मी फार गोड खात नाही, पण आज आवडीनं खातोय बघा ना. अगं बाई, पण वच्ची त्या कशाला एवढे कष्ट केलेत तुम्ही? कष्ट कसले ग बाई त्यात? नवीन घरातला तुमचा पहिलाच दिवस आहे. बाहेरून काहीतरी मागवलंच असतं की नाही खायला? हा, उपाशी राहिला असतात का? माझं म्हणणं काय, नवीन घरात आल्या आल्या बाहेरचं काही खाऊ नका बाई, म्हणून मी घरचा शिरा आणला. मी काय म्हणतो, तुम्ही आणि अनिता मिळून जेवणाचा व्यवसाय सुरू करा ना. नाही का, ते काय म्हणतात ते, पोळी भाजी केंद्र. हा, गप्प बसा, उगाच कामं वाढवू नका आमची. आता लग्न तोंडावर आलंय. म्हणजे तुला काय खरं वाटलं का? स्वानंदी, अगं धाकट्या दोघी कुठे आहेत? येत आहेत, अंघोळी सुरू आहेत. नवीन घरात कोणीतरी उशिरा उठण्याची परंपरा सुरू नको का करायला? ती आमच्या मुलींनी केली आहे. अनिता, आता मुलींना रागवू नकोस हा. गेले 4 दिवस त्यांना पण खूप कामं पडतायत. थकल्यात ग त्या पण. झालाय थोडासा उशीर, काय बिघडलं? आणि आता उद्यापासून शाळा कॉलेजेस सुरू झाल्यावर उठावं लागेलच ना लवकर. बर, सगळ्यांनी आता लवकर आटपून घ्या बरं का. नाही, जहागीरदार सुद्धा यायचे आहेत. आणि स्वानंदी, तू आटप लवकर आणि त्यांच्या बरोबरच निघ. का? ही कशाला जाते? अगं नीलचं काहीतरी काम आहे, त्यांनी बोलवलंय. अगं पण आमची अख्खी खोली लावायची राहिली आई. कोण करणार ते? आणि हिला आत्ताच जायची गरज आहे का? कामं होतील संपदा, जाऊन येऊ देत तिला. नीलला घराबाहेर पडता येत नाहीये, लग्न एवढं तोंडावर आलंय, काहीतरी काम असेल त्याचं. येऊ का? या 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 माधवराव, या ना. बसा बसा. अगदी 100 वर्ष आयुष्य बरं का ललिताबाई. अरे वा, म्हणजे माझ्याबद्दलच बोलणं चालू आहे का? वच्ची मावशी, मी यायच्या आधी हजर असतात हा. म्हणजे काय झालंय काय ललिताताई? अहो फक्त हॉल लावून झालाय, स्वयंपाकघर लागायचं बाकी आहे. म्हणून वच्ची आत्या सकाळचं खाणं घेऊन आल्यात. तुम्ही पण घ्या ना. शिरा आहे का? नाही नको. नाही म्हणजे शिरा फारसा खात नाही मी, घरचाच खाते फक्त. त्रास होतो ना घशाला. अगं 2 चमचे खा, साजूक तुपातलंय, नाही होणार त्रास. अनिता, जरा 2 डिश घे ना. हो. नाही आजी, खरंच नको. आम्हीच मिठाई घेऊन आलोय नवीन घरी आलात म्हणून. बरं का आजी,
13 डिसेंबर तारीख फिक्स झाली हा लग्नाची. म्हणजे बघा तुम्हाला सगळ्यांना जमते ना ती तारीख. आणि संपदाच्या सासरी पण कळवून टाका लगेच. 13 डिसेंबर म्हणजे आलंच की हो. सगळी तयारी राहिली आहे. तयारी होऊन जाईल. 13 डिसेंबर चालेल आम्हाला. काय स्वानंदी? अगं घ्या ललिताताई, घरच्या शिराने तोंड गोड करा. घ्या. आणि कसा झालाय सांग हो. हो सांगते ना. असं नाही म्हणायचं वच्ची आत्या. मग खा आणि मस्त झालंय असं सांगा, असं म्हणायचं असतं. आमची अनिता नेहमी असंच म्हणते. छान झाला हो शिरा. काय भाऊजी. ललिता सांग की ग. हो बरा झालाय. नाही पण मी काय म्हणते, एकदा महेशच्या घरी तारीख कळवून टाका ना. म्हणजे एकदा फिक्स झाली तारीख की बरं होईल नाही का. नाही, त्यांची तयारी आहे, त्यांना चालणार आहे कुठली तारीख. वा. मलाच थोडी धडकी भरली आहे इतकी जवळची तारीख ठरल्यावर. काही काळजी करू नका. आणि आपल्याला कुठे एवढं थाटामाटात लग्न करायचंय, साधस्त करायचंय. नाही लग्न साधच असलं तरी तयाऱ्या फार असतात हो. आम्हा बायकांना विचारा किती तयाऱ्या करायला लागतात ते. त्यामुळे आता मीही बसत नाही, निघते. अहो पण चहा तरी घेऊन जा ना. अहो नको, शिरा खाल्ला ना वच्ची मावशीने आणलेला, झालं तोंड गोड. आणि मिठाई घ्या. हो ठेवते देवासमोर. हो निघू का मग मी. आई मी येऊ तुमच्या बरोबर. ह्यांनी बोलवलंय मला. मला कॉल आला होता, म्हणाले काहीतरी काम आहे. अगं पण तुला इथली आवरावर करायची असेल ना. नाही नाही, तिला जाऊन येऊ देत. अहो सकाळी उठून कपाट लावत बसली होती. जवळजवळ झालीत तिची सगळी कामं. बर मग आवर पटकन, थांबते. मी तयारच आहे, निघूया. निघूया. येऊ का. येतो. या. अहो तुम्ही काय हो हो म्हणताय. किती कमी दिवस राहिलेत हातात. वहिनी तू काळजी करू नकोस ग. आज घर लागलं ना की उद्यापासून लग्नाची तयारी सुरू. हा. आणि इतकी माणसं आहेत की घरात, आणि मी आहे ना. नाही नाही, थांबा थांबा. आधी तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हे ठरवा. नीलचं आत्ता काय काम आहे स्वानंदीकडे. त्याने सांगून टाकलं तर सगळीच गडबड होईल. मला बोलावं लागेल त्याच्याशी. हा संपदा बोल. स्वानंदीला सगळं खरं खरं सांगून टाकायचंच होतं, तर लग्नाची तारीख ठरवण्याचं नाटक कशाला केलंस. एक मिनिट. एकतर तू अचानक फोन करतेस आणि एकदम गोळीबार सुरू करतेस. जरा विषय काय सांगशील का मला. हे बघ, आपल्यात एकच विषय असू शकतो, तोही तू मला केलेल्या मदतीचा. स्वानंदीला कशाला बोलवलंयस तू. कारण मी तिला सगळं खरं सांगून टाकणार आहे. त्याशिवाय चैन पडणार नाहीये मला.
ठीक आहे, मग सगळं तिला खरं खरं सांगून टाक आणि राहा एकटं आयुष्यभर. कशाला लग्नाची तारीख ठरवण्याचं नाटक करतोयस? तिला हे सगळं खरं कळल्यावर ती करेल तुझ्याशी लग्न. मी समजूत काढेन तिची, पण खोटं नाही बोलणार तिच्याशी. मी त्या टोकाचा निर्णय नाही घेऊ देणार. हे ओळखलेस तू स्वानंदीला? नील, तिला ना खोटेपणा अजिबात सहन होत नाही. तू ऐक, तू अजिबात असा वेडेपणा करू नकोस. मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते. जर तिला हे सगळं कळलं ना तर ती तुला कधीच माफ करणार नाही ना मला माफ करेल. नील, आपल्या सगळ्यांचं आयुष्य ती बर्बाद करेल, एवढं लक्षात ठेव. ये बाळा. तुला पुन्हा आपल्या घरी घेऊन आले, इतकं बरं वाटतं मला. तुझ्या घरी पोहोचेपर्यंत नुसती रडत होती तुझ्या काळजीने. आई, मी खूप वाईट वागले पोरीशी असं म्हणत होती सारखी. जाऊ देव बाबा, आपल्या माणसाशीच वागतात ना असं. मी जरा यांना भेटून येते. आलेच. स्वानंदी, हा बागडे चहा करायला सांगते. चहा पी, आमच्याशी जरा गप्पा मारणी मग जा ना. मग मी चहा होईपर्यंत आलेच. नाही पण मला काय वाटतं, तो आधी सगळं टेन्शन मध्ये आहे. तुला बघून आणखीन टेन्स होईल अगं. मग मी सांगेन ना त्यांना की काहीच टेन्शन नाहीये. नाही अगं, तुला वाटतंय तसं नाहीये. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे. हो म्हणजे अगं, फार छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो अगं तू. हा हो, त्यांच्या मनात काहीतरी चाललंय हे आलंय माझ्या लक्षात. हा, मला काय वाटतं माहितीये का, त्यांनी ह्याचसाठी बोलवून घेतलंय मला. अगं तेच तर म्हणते मी. म्हणजे हा विषय पुन्हा काढून त्याला काही त्रास होऊ नये असं वाटतं मला. म्हणजे मला कळलं नाही तुम्ही काय म्हणालात ते. आई सांगा ना. आई बोला ना काहीतरी. आता मला घाबरल्यासारखं होतंय, प्लीज. अगं म्हणजे तुला कसं सांगू तेच कळत नाहीये. पण सांगण्याशिवाय पर्याय पण नाहीये. स्वानंदी, अगं त्या क्षीरसागराने आम्हाला पुरतं लुबाडलंय. म्हणजे हातात काही पैसा राहिला नाहीये आता. त्यामुळे तुझं आणि इंद्रनीलचं लग्न आम्ही थाटामाटात नाही करू शकत. आई, एवढंच ना? हो अगं, तुला एवढंच वाटतंय, पण इंद्रनीलला तेच खातंय. हो ना ग. आणि फार जीवाला लावून घेतलंय त्यांनी. आणि तुला हे सगळं कसं सांगावं हेच कळत नाही अगं त्याला. ह्या एवढ्याशा गोष्टीचा एवढा त्रास करून घेतलाय त्यांनी. हो ग, पण तुला त्रास होईल याची काळजी वाटते त्याला. आई, घर आनंदी असलं आणि घरातले सगळे टेन्शन फ्री असले ना तर कसंही लग्न झालेलं चालणार आहे मला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बोलते त्यांच्याशी. पण जरा सांभाळून घे हा. म्हणजे तो बोलायला लागला ना तर लग्न हा विषयच काढू नको. आणि काही विचारलं ना तर मी सांगितलंय तुला असं सांग. चालेल, मी ना विषयच बंद करून टाकते. गुड. आलेच. तिच्या मागे जा. लग्न फिसकटलं ना तर इस्टेटीचंही फिसकटेल. नका हो काळजी करू. तिला जे सांगायचं ना ते मी बरोबर सांगितलंय. आता हीच मुलगी त्याला बोलूही देणार नाही.
आता ती माझी सून नाही, हुकुमाचा एक्का आहे. आणि हा एक्का मी जिथे टाकेन तो डाव मी जिंकेनच. आणि कुणाला कळणारही नाही की माझ्या हातात हुकुमाचा एक्का आहे. ठीक आहे, मग सगळं तिला खरं खरं सांगून टाक आणि राहा एकटा आयुष्यभर. कशाला लग्नाची तारीख ठरवण्याचं नाटक करतोयस? तिला हे सगळं खरं कळल्यावर ती करेल तुझ्याशी लग्न. नील, तिला ना खोटेपणा अजिबात सहन होत नाही. पुन्हा जर का तुम्ही खोटं बोलत ना तर थांब 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 थांब, इथून पुढे अजिबात खोटं बोलणार नाही. तू ऐक, तू अजिबात असा वेडेपणा करू नकोस. मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते. जर तिला हे सगळं कळलं ना तर ती तुला कधीच माफ करणार नाही ना मला माफ करेल. नील, आपल्या सगळ्यांचं आयुष्य ती बर्बाद करेल एवढं लक्षात ठेव. अहो, स्वानंदी, तू आई बाबा घरी आले होते, सो त्यांच्या बरोबर. मी सांगितलं होतं आईला येताना स्वानंदीला बरोबर घेऊन ये म्हणून. मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. तुम्ही आधी बसा, बघ बसा. एवढं काय महत्वाचं आहे ज्याचा एवढा त्रास करून घेतला? तेच सांगायचंय, पण कसं सांगू कळत नाहीये. काही नका सांगू, मला सगळं माहिती. काय? हो, आईंनी सांगितलं मला. आणि तुम्ही पण काय हो, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेत असता. तुला राग नाही आला? म्हणजे वाईट वाटलं थोडंसं, पण राग नाही आला. आणि विसरून जाऊ, सिच्युएशनच अशी आहे, त्याला कोण काय करणार. ए, तू मनापासून बोलतेस ना? अगदी मनापासून. आणि बरं झालं मला आईंनी सांगितलं, नाहीतर तुम्ही ना असं आतल्यात घुसमटत राहिला असता. आणि परिस्थितीपुढे माणसाला नमतं घ्यावं लागतं हे कळत नाही का मला? एवढंच ओळखलत मला इतके दिवसात? नाही नाही नाही, मला भीती वाटत होती. तुला काय वाटेल, वाईट वाटेल, राग येईल. जाऊ दे तो विषय. आता आपलं लग्न होणार आहे, तारीख पण ठरली आहे आणि फार कमी दिवस उरलेत. मला काय वाटतं माहितीये का, हे मधले जे दिवस आहे ना, हे पण ना फास्ट फॉरवर्ड होऊन जावेत यार, संपून जावेत लवकर. नाही नको, तेवढे दिवस लागतील तयारीला. त्यामुळे आता जुन्या सगळ्या चुका विसरून नवीन आयुष्य सुरू करू. मला खरंच वाटत नाहीये तू हे बोलतेस म्हणून. चिमटा काढू? नाही, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल. त्यापेक्षा एक काम कर, मिठी मार, विश्वास बसेल. मार ना. महेश, बोल. संपदा, काय सरप्राईज दिलंय. आय एम सो हॅपी. काय झालंय ते नीट सांग, उगाच बोर करू नकोस. अगं, तुझी आई आणि काकू घरी आल्या होत्या. आपल्या लग्नाची तारीख ठरली आहे, माहितीये ना? आणि तुला माहिती आहे ना, माझा विजा अजून आला नाहीये, सो मी त्यात जास्त इंटरेस्टेड आहे. अगं, विजा येईल ग,
पण ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो आपल्या लग्नाचा दिवस फायनली ठरला. माहितीये मला, माझ्याच घरी ठरले. आणि तू मला तेच काय सांगतोयस परत? अगं आपण उद्यापासून शॉपिंगला जाऊ म्हणून मी तुला फोन केला होता. तू का चिडचिड करते उगाच? बरं जाऊ दे, सांग मला मी उद्या कधी येऊ तुला घ्यायला? काय गरज नाहीये मला घ्यायला यायची. आणि अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर कर, मला जे हवं ते घेईन मी. तर आधीच एवढं स्वानंदीने टेन्शन दिलं आणि त्यात हा म्हणे लग्नाची तारीख ठरली आहे. इजाच नाही आला तर काय करू लग्न करून? हा संपदा बोल. तू सांगितलं स्वानंदीला? अगं आपण उगाच खूप घाबरत होतो. अगं स्वानंदी फार समजूतदार आहे. म्हणजे? अगं तिने हे सगळं फार पॉझिटिव्हली घेतलं. ती म्हणाली विसरून जा, उगाच टेन्शन घेऊ नका. काय? छे असं होणं शक्यच नाही. तू नेमकं काय सांगितलंय स्वानंदीला? ऍक्च्युली मी काहीच नाही सांगितलं, सगळं आईने सांगितलंय तिला. म्हणजे काकूंना कोणी सांगितलं? मी सांगितलं. कारण संपदा मी असली खोटी कामं करत नाही. माझ्यावर प्रेशर आलं. आता माझ्यावर प्रेशर आलंय नील. काकूंना सगळं समजलं. गॉड, आता काय होणार माझं? तू काही काळजी करू नकोस ग. मी करतो, तुला फोन करतो परत. बाय.